मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आता आप्पा हे म्हणतात की अरुंधतीमुळे आमचं घर वाचलं. तेव्हा अरुंधती म्हणते, नाही आप्पा, तुमचेही प्रयत्न आहेत आणि आपली समृद्धी पुन्हा आपल्याकडेच आली. तर आता देशमानेंना अनिरुद्ध म्हणतो, आजची रात्र आम्ही इथेच सडत राहायचं का? त्याच वेळी आता तो म्हणतो, माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. देशमानेवर आता संजना आणि अनिरुद्ध हे खूपच चिडतात. तेवढ्यातच लेडी पोलीस तेथे येते आणि संजनाला घेऊन जाते. मग आता संजना जोराजोरात ओरडू लागते की अनिरुद्ध प्लीज मला, अरे वाचव ना. अनिरुद्ध आता संजनाची ही अवस्था पाहतो आणि त्याला वाईट वाटतं. मित्रांनो, आजच्या भागात नक्की काय घडणार हे आपण पाहूयात. अरुंधती आता कोर्टामध्ये आपलं स्टेटमेंट देत असते की मी अनिरुद्ध देशमुखांवर एवढी वर्ष अगदी मनापासून प्रेम केलं. फक्त त्यांच्यावर नाही त्यांच्या घरावर सुद्धा आणि त्या घरातील माणसांवर सुद्धा. अहो, जे म्हणतील ना ते मी सगळं काही ऐकायचे. अहो, जज साहेब, गाणं माझा आत्मा होता, परंतु ते म्हणाले मला सोड. अहो, कसलाही विचार न करता मी पूर्णपणे गाणं बंद केलं. अहो, मला 3 मुलं झाली आणि त्या मुलांचं करता करताच मी पूर्णपणे रमून गेले. अहो, माझं पूर्ण घर म्हणजे माझा नवरा, माझे सासू सासरे, माझी मुलं, माझं फक्त एवढंच विश्व होतं. मी हे सगळं काही आपुलकीने करत होते, पण तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही की अनिरुद्धंना बायको नकोच होती. त्यांचं घर सांभाळणारी आणि त्यांच्या मुलांकडे बघणारी एक फक्त गुलाम हवी होती. तेव्हा आता तिला ते जुने प्रसंग डोळ्यासमोर आठवतात. मग नंतर आता गुलाम कधी असं वाटलंच नव्हतं, कारण देशमुखांकडील सर्वांनाच मी आपलं मानायची. मी सर्वस्व या संसाराला दिलं आणि त्या बदल्यात मला काय मिळालं तर फक्त प्रतारणा. असं म्हणून अरुंधतीला आता पुन्हा सगळे ते प्रसंग आठवतात. अजिबात इंग्रजी चांगलं बोलता येत नव्हतं. भाषेवरून एखाद्याची प्रतारणा कशी होऊ शकते मला माहीतच नव्हतं, कारण मला कधीही त्यांनी कोणत्याही कुठल्याही पार्टीला घेऊन गेले नाहीत. त्यांनी मला सांगितलं असतं की तुला इंग्रजी शिकावं लागेल, तर मी शिकले सुद्धा असते, पण त्यांनी मला कधी शिकूच दिलं नाही हो. त्यांनी माझ्या माथ्यावर फक्त जबाबदारीचं ओझं टाकलं होतं. त्यांनी मला प्रोत्साहन देण्यात, प्रगती करण्यात वेळ घालवलाच नाही हो. त्यांनी 4 चौघांमध्ये मिरवता येईल अशी एक मैत्रीण शोधली. तिचं नाव आहे संजना. आता असं म्हटल्याबरोबरच संजनाला प्रचंड धक्का बसतो. मग नंतर अरुंधतीला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे मला सर्व सत्य यांचं समजलं होतं. त्यानंतर तिचं राहणं कसं अगदी टिपटॉप असायचं. ती अजिबात माझ्यासारखी गबाळी नव्हती आणि किचनमध्ये राबल्यामुळे माझ्या हाताला मसाल्यांचा वास यायचा आणि तो वास तिच्या हातांना अजिबात येत नव्हता, कारण ती अत्तर लावून फिरायची ना, आणि हे सुद्धा तिला अगदी जगभर फिरवायचे. पण जेवण मात्र त्यांना माझ्याच हातचं लागायचं. तेव्हा त्या बिचारीला आता आठवतं की अनिरुद्ध नेहमी म्हणायचा, अरुंधती बाकी सगळं जाऊ देत, परंतु जेवताना तुझ्या हातचा आमटी भात खाल्ल्याशिवाय माझं जेवणच होत नाही, कारण त्यामध्ये माझं निर्मळ प्रेम असायचं ना. असं अरुंधती आता म्हणते. ती जुन्या आठवणी आणि अनिरुद्धचं कारस्थान सांगू लागते की मला जेव्हा गरम गरम त्यांच्या ताटामध्ये पोळी वाढायची ना, तेव्हा खरंच खूप आनंद व्हायचा. नेहमी असं वाटायचं मला की हा माणूस पैशांसाठी राब राब राबतोय. त्यामुळे पहिली पोळी नेहमी मला त्यांच्या ताटात वाढावीशी वाटायची. अगदी त्यांच्या आवडीची भाजी, कोशिंबीर, चटणी मी त्यांच्यासाठी रोज बनवायचे. मी त्यांना देव मानायचे आणि त्यांची सेवा करण्यातच मला धन्यता वाटायची. जेव्हा मी घराच्या बाहेर पडले ना जज साहेब, तेव्हा मला समजलं यांनी माझा पूर्ण आत्मविश्वासच खच्ची केलाय. अहो, एवढं मला परावलंबी केलं ना, साधे मला बँकेचे व्यवहारसुद्धा जमत नव्हते आणि एवढ्या मोठ्या जगात मी कशी तग धरणार होते ना, मला माझंच माहीत नव्हतं. अहो, माझं असं काही अस्तित्वच राहिलं नव्हतं आणि माझी मुलंसुद्धा मला नगण्य समजत होती. अहो, माझीच माणसं मला कसपट समजत होती, तर मी या जगामध्ये माझं असं स्थान तरी कसं निर्माण करणार होते. माझी लढाई फक्त माझ्यासोबतच होती, दुसऱ्यांसोबत नव्हती. तेव्हा अरुंधतीला आता सगळे काही ते दिवस आठवतात. त्यानंतर अरुंधती आता जज साहेबांना रियालिटी सांगते, मी जर घराबाहेर पडले नसते ना, तर अनिरुद्धंनी कधीही संजनाबरोबर लग्न केलंच नसतं, कारण 12 वर्ष संजनाला त्यांनी फक्त खेळवलं होतं आणि लग्नाचा साधा विषयसुद्धा काढला नव्हता. आणि मलाच तिची आता संजनाची अवस्था बघवत नव्हती. एक स्त्री म्हणून मलाच तिच्याबद्दल खूप वाईट वाटायचं आणि मीच पुढाकार घेऊन त्या दोघांचं लग्न देखील लावून दिलं.
तेव्हा देखील आता अरुंधती आणि संजनाला बरोबरच आठवतं की कशाप्रकारे तेव्हा आमच्या दोघांचं लग्न झालं होतं. कारण तेव्हा सुद्धा अनिरुद्ध संजनाबरोबर लग्नासाठी तयार नव्हता, पण अरुंधतीमुळे आता पुढाकार घेऊन त्याला नाईलाजाने तिच्याबरोबर लग्न करावंच लागलं. तेव्हा पुढे आता संजना आणि अनिरुद्ध खाली मान घालून बसतात. तेव्हा आता जज साहेबांना अरुंधती सांगते, मी तर संजनाचे आभारच मानते, कारण तिने जर माझा संसार मोडला नसताना तर मी 4 भिंतींच्या आतच बसले असते. अहो, बाहेरच्या जगात जाऊन मोकळा श्वास जेव्हा मी घेतला ना, तेव्हाच मला समजलं की मी गुलामगिरीमध्ये होते. अशा प्रकारे ती गाडी शिकली हे सर्व क्षण तिला आठवतात. अहो, स्वातंत्र्यात असताना पारतंत्र्याची जाणीव सुद्धा असायला हवी ना. मग आता त्यासाठी मला संजनाचे आभारच मानायला हवेत, कारण ती अनिरुद्धच्या आयुष्यात आली म्हणून मीच स्वतंत्र झाले असं आता अनिरुद्धचं कारस्थान अरुंधती कोर्टात सांगते. माझा गेलेला आत्मविश्वास मिळवण्यासाठी परत आणण्यासाठी एका देवदूताने मला खरंच खूप मदत केली आणि तो पुढे माझा जीवनसाथी सुद्धा झाला. आता असं अरुंधती जेव्हा सांगत असते तिच्या डोळ्यात आशूच्या आठवणीने खूप पाणी येतं आणि मग ती बिचारी खूप रडू लागते. तिला आता त्या दोघांची पहिली ती भेट, त्याचबरोबर कशाप्रकारे माझा आत्मविश्वास त्यांनी परत आणला आणि मी एवढी मोठी गायिका झाले, त्यांच्यामुळे एक कंपनीसुद्धा सांभाळू शकले आणि त्याचबरोबर सर्व जबाबदाऱ्यासुद्धा घेऊ शकले. माझा गेलेला आत्मविश्वास पुन्हा त्यांनीच मला मिळवून दिला. खूप काही नवीन गोष्टी मी त्यांच्याबरोबर राहून शिकले. हे सगळं काही अरुंधतीला आठवतं. मला प्रत्येक स्त्रीला हेच सांगायचंय जज साहेब, आयुष्य असं कोंडून ठेवू नका, बांधून ठेवू नका, कारण आयुष्य असं भरभरून जगता आलं पाहिजे. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्हाला नक्की कशात आनंद मिळतोय ना तेच करा. स्वतःसाठी काहीतरी स्त्रीने केलं पाहिजे. तुम्ही किती कमवता हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करताय हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मनामधला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. अहो जज साहेब, अनिरुद्ध आणि संजना यांसारख्या माणसाला फक्त पैसा मोठा वाटतो आणि पैशांसाठी ते काहीही करू शकतात. त्यांना फक्त दोघांनाही स्वतःचा स्वार्थ दिसतो आणि म्हणूनच त्या दोघांनी स्वतःच्या वडिलांना फसवलंय. कारण आमचे आप्पा खूप साधे आहेत हो, आणि हळवे सुद्धा आहेत. कारण आपला मुलगा आपल्याला कधी फसवेल असं त्यांच्या मनात सुद्धा आलं नाही. त्यामुळे समोर आलेल्या कागदावर त्यांनी अगदी सहजतेने सह्या केल्या आणि तेथेच ते पूर्णपणे फसले. अहो जज साहेब, गेली 26 वर्षे अनिरुद्ध देशमुख हा माणूस अगदी सर्वांनाच फसवतोय. मला, स्वतःच्या नात्यांना, स्वतःच्या मुलांना, त्याचबरोबर आता स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा तो फसवतोय. तेव्हा अनिरुद्ध आता उठतो आणि म्हणतो, जज साहेब ही बाई पूर्णपणे खोटं बोलतीये. आता पूर्ण कोर्ट त्या दोघांकडे पाहत असतं. मग नंतर आता अभि तेथे येतो. त्याचवेळी तो म्हणतो, हे सगळं खरं आहे. आता अभि साक्ष देण्यासाठी फायनली तेथे आलेला असतो आणि अनघा बरोबर त्याच्या असतेच. त्याचवेळी माझ्या आईने सांगितलेला शब्दनशब्द खडानखडा खरा आहे असं जेव्हा अभि म्हणतो, तेव्हा अनिरुद्धला आता मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता तो म्हणतो, अभि. तेवढ्यातच तेथे ईशा आणि अनघा या दोघीही सुद्धा आलेल्या असतात. मग जज साहेब आता म्हणतात की तुम्हाला जे सांगायचं असेल ना ते पुढे येऊन सांगा. मग आता विटनेस बॉक्समध्ये उभा राहून अभि हा भगवद्गीतेवर हात ठेवून म्हणतो, मी जे सांगेल ना ते पूर्णपणे खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही. तेव्हा आता जज साहेबांना तो सांगतो, मी अनिरुद्ध देशमुखांचा मोठा मुलगा अभिषेक देशमुख. माझ्या आईने आत्ता जे काही सांगितलं ना त्यातला शब्दनशब्द खरा आहे. आता इकडे अनिरुद्ध संजनाला प्रचंड राग आलेला असतो, कारण आता ते दोघेही रागातच अभिकडे पाहतात. त्याने एका क्षणात पलटी कशी खाल्ली याचा विचार दोघेही करतात. आता अनिरुद्धच्या डोळ्यात तर पाणीच येतं. अरुंधती तर आता अभिकडे पाहतच राहते. पुढे आता अभि म्हणतो, जज साहेब तुम्हाला एक सत्य सांगायचंय. मी आणि बाबांनी आप्पांना खोटं बोलून, आप्पांना फसवून प्रॉपर्टी पेपरवर सह्या घेतल्या, हे सत्य आहे. परंतु हा प्लॅन संजना आणि पूर्णपणे बाबांचा होता. आप्पांना पूर्णपणे फसवलं गेलं आहे आणि या सगळ्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी आहे. मी हे सगळं डोळ्यांनी बघितलं. इनफॅक्ट मी आणि बाबांनी मिळूनच आप्पांना खोटं बोलून त्यांच्या सह्यासुद्धा घेतल्या होत्या. हे इन्शुरन्सचे पेपर आहे असं त्यांना सांगून आम्ही त्यांच्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या घेतल्या होत्या. आता अभिने कोर्टात खरी साक्ष दिल्यामुळे आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. खरं म्हणजे अनिरुद्ध आणि संजनाला, कारण त्याचं पितळ आता अभिने उघड केलेलं असतं. माझी बहीण ईशा, तिला सुद्धा याबद्दल सगळं माहीत होतं. तिने सुद्धा या
सर्वांमध्ये साथ दिली होती, परंतु आता तिला सगळं काही सत्य समजलंय. त्यामुळेच ती सुद्धा साक्ष द्यायला इकडे आली आहे. समृद्धी विकण्याचा निर्णय हा फक्त संजना आणि बाबांचा होता आणि त्यांनी आम्हाला भरीस पाडलं. त्यानंतर आता अभि रागातच म्हणतो, बाबा सॉरी हा, मी कदाचित हे केलंच नसतं, परंतु माझ्याबरोबर आणि ईशाबरोबर तुम्ही खोटं बोललात अहो. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, अरे काय खोटं बोललं मी तुमच्याबरोबर? तेव्हा आता तो म्हणतो की त्या बिल्डरकडून तुम्ही पैसे घेतलेत आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. अहो तुमच्या दोघांचाही आम्हाला फसवायचा प्लॅन होता ना, तुम्हाला आम्हाला घरातून बाहेर काढायचं होतं ना. अहो जज साहेब, मला याची किती शिक्षा होईल ना हे मला माहीत नाही, परंतु मला माझं कुटुंब गमवायचं नाही आहे. मला माझ्या कुटुंबासोबत, माझ्या मुलीसोबत, बायकोसोबत राहायचं आहे. मला माझी फॅमिली गमवायची नाही आहे. मला माझं कुटुंब हवं आहे आणि म्हणूनच मी हे सगळं काही खरं बोलायला आलो आहे. आता किती शिक्षा होईल याची ते मला माहीत नाही, परंतु मी सगळं सत्यच सांगितलं आहे. त्या आजोबांना माझ्या वडिलांनी आणि संजनाने पूर्णपणे फसवलं आहे. तर अरुंधती आता फक्त अभिकडे पाहत असते, कारण तिला समजतच नसतं की अभिचं डोकं एवढं ताळ्यावर आलंच कसं. मग आता आप्पा हे खूप खुश असतात, त्याचबरोबर यश आणि अनिश देखील प्रचंड खुश असतात. त्यावेळी आता अभि पुढे म्हणतो, आता सर्व सत्य समोर आलंच आहे, तर मग माझ्या बाबांनी आणि संजनाने त्यांनी गुन्हा कबूल करावा. तेव्हा सुलेखाताई आता उठतात आणि म्हणतात, अभिषेक हे कधीही होणार नाही बाळा. असं म्हणून ते आता जज साहेबांची परमिशन मागतात की प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पूर्णपणे खरी माहिती दिलेली आहे. आता ईशा देशमुख ज्या आहेत ना, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि ती मला परमिशन द्यावी. त्यावेळी आता जज साहेब लगेच परमिशन देतात. आता अभि त्याच्या जागेवर येऊन बसतो, तर ईशा पुढे विटनेस बॉक्समध्ये जाते. तेथे गेल्यानंतर आता ती सर्वांनाच म्हणते की मी जे काही बोलेन ना ते खरं बोलेन. त्याचवेळी माझ्या भावाने जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे असं आता ईशा म्हणते. मग आता सुलेखाताई तिला विचारतात, ईशा मॅडम हे पहा, अभिषेक देशमुख जे काही बोलले ते खरं आहे असं तुम्ही आत्ता म्हणताय, पण ते सगळं खरं आहे का? त्यावेळी ईशा म्हणते, हो, मला माझी चूक आता समजली आहे. तेव्हा सर्वजण आता ईशाकडे पाहतच राहतात. अरुंधतीला प्रश्न पडतो, हे दोघेजण खरं बोललंच कसं काय? कारण संजना आणि अनिरुद्धच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन त्यांनी कोर्टामध्ये एवढे खोटे नाटे पुरावे दिले आणि एवढं खोटं नाटं सांगितलं, आत्ताच नेमकं सत्य सांगण्यासाठी पुढे कसे सरसावले हा विचार ती आता करत असते आणि ईशाकडे पाहतच राहते. पुढे आता सुलेखाताई या विचारतात, देशमुख रावांची खरंच फसवणूक झाली आहे का? त्यावेळी आता ईशा म्हणते, हो, आमच्या आप्पांची म्हणजे विनायकराव देशमुखांची खरंच फसवणूक झाली आहे, कारण मी सुद्धा त्या प्लॅनमध्ये सामील होते. मला सुद्धा हवी ती शिक्षा तुम्ही करू शकताय. मी तुम्हाला आत्ताच सांगते की बाबांनी आणि संजनाने मिळून प्रॉपर्टीच्या पेपरवर आप्पांच्या सह्या घेतल्या होत्या आणि त्यामध्ये अभिदादासुद्धा होता खरं, परंतु आम्हाला दोघांना माहीत नव्हतं की या दोघांनी त्या बिल्डरकडून पैसे घेतले आहेत. आणि संजनाना खरंच खूप वाईट आहे, तिनेच बाबांना हे सगळं करायला भाग पाडलं. त्याचबरोबर आता ईशा जे काही कोर्टामध्ये स्टेटमेंट देतीये ते पाहून आता देशमाने तर खालीच मान घालतात. संजना अनिरुद्धचा चेहरा पडतो, कारण आता अभिने आणि ईशाने सुद्धा त्या प्रकरणातून माघार घेतलेली असते. तर इकडे आप्पा आणि यशला विश्वासच बसत नाही की ईशा हे सगळं काही बोलतीये, म्हणूनच आता ते दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात. पुढे आता ईशा म्हणू लागते की संजनाना खूप स्वार्थी आहे, कारण तिला शेअरिंग करायला अजिबात आवडत नाही. ती स्वार्थी बाई असून आमच्या घराचं वाटोळं तिनेच केलं, माझ्या बाबांना आमच्यापासून तोडलं, त्याचबरोबर आमच्या आईला सुद्धा. असं म्हणून ती संजनाचं आता एक एक कारस्थान कोर्टासमोर उघड करू लागते. तेव्हा संजनाला आता काय करावं आणि काय नाही असं होतं, कारण ईशाला जे काही सांगितलं होतं ते काही बोललीच नाही. सर्व अंगलट प्लॅन आला तर माझ्यावर ढकलून दिलं, या विचाराने संजना आता कासावीस होऊ लागते. मग पुढे आता सुलेखाताई ईशाला जरा स्पष्टपणेच विचारतात, तुम्ही त्या दिवशी जे काही कोर्टात बोलला होतात ना ते खरं आहे की आज जे स्टेटमेंट देत आहेत ते खरं आहे? कारण त्या दिवशी तर तुम्ही ती विरोधात बोलला होतात आणि आज संजना विरोधात बोलताय, म्हणजे तुमचं कोणतं स्टेटमेंट खरं मानायचं? तेव्हा आपली ईशा खाली मान घालते, काय बोलावं सुचत नाही. अख्ख्या कोर्टासमोर ती पण
पण आता तोंडावर पडलेली असते, कारण तिने पलटी खाल्लेली असते. तेव्हा आता ती म्हणते, त्या दिवशी मी संजनाच्या इन्फ्लुएन्सखाली येऊन हे सगळं काही बोलले होते, पण आज जे काही बोलते ना ते खरं आहे. माझ्या भावाने जे काही सांगितलं ना ते खरं आहे. मला तेव्हा माहीतच नव्हतं की यांनी आम्हाला सुद्धा एवढा मोठा धोका दिलाय, नाहीतर मी त्या दिवशी असं बोललेच नसते. असं म्हणून ती आता एक एक करून संजनाचं कारस्थान कोर्टासमोर उघड करते. तशी तशी संजना आता हतबल होऊ लागते आणि अनिरुद्ध पार रडकुंडीला आलेला असतो. तेव्हा अरुंधती तर ईशाकडे आता पाहतच राहते. एका क्षणी तिला असं वाटत असतं की जे संस्कार मुलांवर केले आहेत ना, ते संस्कार कुठेतरी अजूनही त्याच्या मनामध्ये खोलवर अजूनही टिकून आहेत. हे आता पाहताना तिच्या डोळ्यात पाणी येतं. आता अनीश ईशाकडे पाहतच राहतो आणि त्यालाही वाईट वाटतं, कारण ईशाने जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं आता कुठे तिचं डोकं ताळ्यावर आलंय असं तो मनात म्हणतो. पुढे आता ईशा संजनाबद्दलच कोर्टामध्ये सांगू लागते की संजना खूप वाईट आहे, तिने मला सुद्धा खूप त्रास दिलाय आणि तिच्या स्वतःच्या मुलाबद्दल सुद्धा तिला काहीच वाटत नाही, तर आमच्याबद्दल तरी काय वाटणार. ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं जोडते. संजना तर कधी कुणाची आई बनू शकत नाही. माझ्या आईवर संजना कायमच जळत होती आणि तिने नेहमी माझ्या आईचा अपमान केला. आई प्रगती करते म्हटल्यावर नेहमी संजना त्यामध्ये अडथळा आणायची. अहो जज साहेब, माझा भाऊ यश हा प्रत्येक वेळी माझा नेहमी आधारच बनलाय आणि तो तुरुंगात जाण्यापाठीमागे फक्त मीच कारण होते. त्याने जर मला वाचवलं नसतं ना तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असतं. तेव्हा सर्वजण आता यशकडे पाहू लागतात, कारण ईशाने आता खरेपणाने ही साक्ष दिलेली असते आणि ती रडत सुद्धा असते. त्यानंतर ईशा आता रडतच सांगत असते की तुम्हाला माहीत नसेल, परंतु आईने आणि यशने कायमच संजनाला सपोर्ट केला आहे. आईने एवढी दुःख सहन करून सुद्धा आमचं कुटुंब एकत्र ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. त्यानंतर पुढे ती आता मोठी पोलखोल करते. माझ्या आईने जरीही एकत्र कुटुंब जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरीही संजनाचं तसं नव्हतं. तिला कुटुंब नकोच होतं. तिला फक्त माझे बाबा आणि तीच हवी होती आणि फक्त पैसा आणि पैसा. माझं कुटुंब आणि आम्ही सर्वजण मुलं नेहमी तिच्यामध्ये अडथळा ठरायचो आणि म्हणूनच ती काय करायची की काहीतरी कारस्थान करून आमच्या कुटुंबात भांडणे लावायची. माझ्या बाबांना आपल्याकडे बरोबर तिने वळवून घेतलं होतंच. कधीही एकत्र कुटुंब असं जोडून ठेवलंच नाही. त्यानंतर आता पुढे ईशा सांगते की आमचे बाबासुद्धा संजनामुळे वाहवत गेले होते. तर ईशा ही तिच्या आईच्या मनाचा मोठेपणा कोर्टासमोर सांगत असते की कशाप्रकारे माझ्या आईने कुटुंब नेहमी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि संजनाने ते कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केला. ईशाने जे काही आता स्टेटमेंट दिलं तेव्हा सुलेखाताई आता लगेच उठतात आणि म्हणतात की तुम्ही हे जे बोललात ते खरं बोललात ना. ईशा म्हणते हो, मी पूर्णपणे शुद्धीताने खरं बोलले आहे. मला आता समजलंय नक्की कोण यामध्ये अपराधी आहे. माझ्या आईने खरंच घरासाठी खूप काही केलंय. त्यानंतर आता सुलेखाताई या म्हणतात की या सगळ्या प्रकरणामध्ये भोसले बिल्डर सुद्धा सामील आहे, त्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी केली जावी असं मला वाटतं आणि मी कोर्टाला तशी विनंती सुद्धा करते. तेव्हा जज साहेब लगेच परवानगी देतात. त्यानंतर जज साहेब निर्णय देतात की दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अनिरुद्ध देशमुख यांनी आपल्या वडिलांना म्हणजे विनायक रावांना सवून प्रॉपर्टी पेपरवर सह्या घेतल्या होत्या. मिसेस संजना देशमुख यांनी सुद्धा यश देशमुख त्याचबरोबर ईशा देशमुख या दोघांनाही आपल्या बाजूने वळवलं आणि या कार्यात सामील करून घेतलं आणि त्या दोघांनीही त्यांना मदत सुद्धा केली आहे. आता पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आरोपींचा एकमेकांच्या मदतीने बंगला स्वतःच्या नावावर करून घेण्याचा कुटील डाव हा पूर्णपणे फसला आहे. त्यामुळे समृद्धी बंगला अजून आहे तसाच आहे. आता यापुढे कोर्ट अनिरुद्ध देशमुख, संजना देशमुख आणि अभिषेक देशमुख यांच्यावरील गुन्हे सिद्ध झाल्यामुळे कोर्ट त्यांना IPC 406 आणि 402 या अन्वये कलमाखाली 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावत आहे. आता अशी शिक्षा या तिघांना ठोठावली जाते. त्यामुळेच आता संजना, अनिरुद्ध, अभिला प्रचंड धक्का बसतो, तर बाकी सर्वांच्या डोळ्यात आता पाणी येतं. तेव्हा आता अनघा ही अभिकडे पाहतच राहते. इकडे यशला खूप आनंद होतो की शेवटी आमचा म्हणजे सत्याचा विजय झालाच. परंतु आता जज साहेब अजून एक निर्णय देतात
येतात. ती केळकर त्याचबरोबर विनायकराव देशमुख या दोघांनाही धक्काबुक्की केल्याप्रकरणी संजना देशमुख यांना महिन्यांचा तुरुंगवास आता भोगावा लागेल. तेव्हा संजना आता जजकडे पाहतच राहते. तिच्या डोळ्यात देखील पाणी येतं. तर आता जज साहेब पुढे म्हणतात, या दोन्हीही शिक्षा आरोपीने एकत्रच भोगायच्या आहेत. हे ऐकताना आता संजना पार रडकुंडीला येते. तिचा तोरा एका क्षणातच उतरतो आणि मग सर्वजण आता त्या तिघांकडे पाहू लागतात. सत्याचा विजय झालेला असतो. तर सुलेखाताई आप्पा आणि अरुंधतीकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आप्पा म्हणतात, अरुंधतीने आम्हाला हिंमत दिली, आपलं घर आपल्याला परत मिळते आणि हे सगळ्यांच्या प्रयत्नांचं यश आहे. तर अरुंधती अनघाला विचारते, तुला अभिला भेटायचंय का? तेव्हा ती नाही असं म्हणते. तर दुसरीकडे आता देशमाने हे अनिरुद्ध संजनाला म्हणतात, सर्व प्रोसिजर झाली आहे, त्यामुळे आम्ही आता या क्षणी काही करू शकत नाही. तेव्हा अनिरुद्ध रागातच विचारतो, रात्रभर आम्ही इथे सडत पडायचं का? तेव्हा आजची रात्र तर तुम्हाला इथे काढावीच लागेल असं आता लगेच देशमाने म्हणतात. त्यानंतर लेडी पोलीस येतात, संजनाला घेऊन जातात. ती आरडाओरडा करत, अनिरुद्ध सांग ना, अरे मला यांना घेऊन जायला नको ना सांगू, असं ती तळमळते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.